छान वाटतोय ना मैत्रिणींनो हा पदार्थ. माझ्या मुलांना पण फार आवडला. त्यांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया हीच होती की वाव आई खूपच छान झालेला आहे आणि दिसायला तर तुमच्या समोरच आहे, किती सुंदर दिसतंय बघा. तर काय आहे, दिवाळीमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, गोडाचे पण आणि तिखट खारे पण. तर आज एक वेगळं काहीतरी करून बघितलं आहे. खूप सोपीच रेसिपी आहे असं म्हणता येणार नाही, पण थोडी वेळ खाऊ आहे. हे आहे स्प्रिंग रोल शीट. याच्यासाठी तुम्ही समोस्याचे शीट पण घेऊ शकता. मी स्प्रिंग रोलचे घेतले. आता अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि मावेल एवढं म्हणजे ती साखर कव्हर होईल इतकं पाणी घातलंय आणि याचा पाक बनवण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेला आहे. आता जी शीट आहेत ना आपली, ती आपल्याला कट करायची आहे. तुम्हाला जसं दिसतंय मी तसे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ज्या कात्रीने मी आता कापणार आहे ना, ही माझी किचनमध्ये वापरण्याचीच कात्री आहे. तर त्यामुळे स्वच्छ पण आहे आणि तशीच कात्री आपल्याला इथे वापरायची आहे. आता हे असे आपल्याला जेवढी साईज हवी आहे तेवढे कट करून घ्यायचे आहे आणि याचे पण परत मध्यभागी कट करून 2 तुकडे करायचे. आता हे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या परत कट मारून घेऊन वापरायला घ्यायचे आहे. तर आता आपण याचं काय बनवणार बरं? तर आपण जसं लहानपणी फॅन बनवायचो की नाही, तसंच त्याच प्रकारचा फॅन आपल्याला या शीटचा बनवायचा आहे. आता तुम्ही बघा, एक बाजू पलटवली, त्यानंतर दुसरी बाजू पलटवली आहे. असं करून एक फॅन सारखं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मध्यभागातून त्याला फोल्ड करून त्यावर टूथपिकनी बंद करून घेतलंय. म्हणजे की ती बाजू जर असं फुलासारखं तयार होईल आणि त्याला टूथपिकनी प्रिक केलं की ते बंद होईल आणि हा जो फॅन टाईप जे आपलं दिसतंय ना, ते ओपन होणार नाही, कारण नंतर आपल्याला याला तळायचं आहे. तर हे डिझाईन तसंच राहिलं पाहिजे. तुम्ही बघू शकता मी टूथपिक कशी यामध्ये टोचली आहे. अशा प्रकारे सगळे आपले हे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर मग ते मध्यम आचेवर तळायचे आहे. तर तेल खूप तापलेलं नाही आहे, थोडं मध्यम आचेवर आहे. यामध्ये बघा आता एक एक फूल टाकल्यानंतर हे पूर्ण फुलतंय. किती छान दिसतंय बघा तळताना सुद्धा. असे सगळे हे फुलं आपल्याला तळून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपला पाक तयार झालेलाच आहे. आता आपल्याला एक बाजू पलटवली की दुसरी बाजू परतवायची आहे. याच्यासाठी बघा मी काटा चमचाचा उपयोग करते, कारण जर झारा वापरला तर ते तुटण्याची शक्यता आहे, कारण ह्या शीट पण थोड्या नाजूकच असतात. आता हे पूर्ण छान दोन्ही बाजूनी गोल्डन रंगाला तळून आलेलं आहे. आता आपण हे छोट्या झाऱ्याच्या साहाय्याने मोठ्या झाऱ्यामध्ये घेऊया, म्हणजे त्याचं सगळं तेल निथळून येईल आणि सगळं तेल निघाल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचे आहे. आता तुम्ही बघू शकता की मी या फुलामधून टूथपिक काढलेली आहे. थोडासा वेळ लागतो पण टूथपिक पूर्णपणे निघते. आता हे जो आपला पाक तयार झालेला आहे, पाक एकदम पातळ नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे, म्हणजे गोळीबंद नाही आहे. त्यामध्ये हे फूल टाकायचं आहे, जस्ट डीप करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. पाक त्याचा निथळून जाईल. आता हे जे दिसतंय ना, हे चॉकलेट डबल बॉयलरनी मी डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलं. त्यामध्ये हे पाकात बुडवलेलं आपलं फूल जे आहे ते समोरच्या बाजूनी डीप करायचं आहे आणि हे पिस्त्याचा जो भुरा तयार केला आहे त्यामध्ये परत रोल करायचा आहे आणि आपली डिश तयार झाली. मग मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? दिसायला तर अतिशय सुंदर आहे आणि नाजूक पण आहे आणि चवीला पण एकदम भारी. तर ही रेसिपी नक्की करून बघा, कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.